ईमेलमध्ये हजारो लोकांची जॉब गेली, खरं काय आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एका ईमेलमध्ये हजारो लोकांची जॉब गेली, ही बातमी कितपत खरी आहे आणि नेमकं काय घडलं मोठ्या टेक कंपनीमध्ये. अलीकडेच सोशल मीडियावर एक बातमी खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे एका ईमेलमुळे हजारो एम्प्लॉयची जॉब गेली. पण यामागचं खरं सत्य काय आहे ते आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर अमेरिकेतील मोठी टेक कंपनी ज्याचं नाव आहे ओरॅकल, या ओरॅकल कंपनीमध्ये ले ऑफ सुरू झाले. रिपोर्टनुसार हजारो एम्प्लॉईजवर याचा परिणाम झाला. काही एम्प्लॉईजना अचानक ईमेल आला आणि त्यानंतर त्यांचे सिस्टीम ॲक्सेस बंद करण्यात आले. म्हणजेच जॉब टर्मिनेशन प्रोसेस खूप अचानक झाली. तर किती लोकांवर परिणाम झाला याचा अजूनही याचा एक्झॅक्ट नंबर क्लिअर झालेला नाही. पण काही रिपोर्ट्समध्ये 10,000, काहीमध्ये 20,000 तर काहीमध्ये 30,000पर्यंत याचा अंदाज लावण्यात आला आहे. पण एक गोष्ट क्लिअर आहे की हा एक मोठा लेऑफ आहे. आता आपण हे पाहू की या एम्प्लॉईजला का काढण्यात आले. यामागे 3 मोठी कारणे आहेत. एक म्हणजे AI मोठा इन्व्हेस्टमेंट. कंपनी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फोकस करत आहे. दुसरं कारण म्हणजे कॉस्ट कटिंग. खर्च कमी करण्यासाठी एम्प्लॉईज कमी केले जात आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे ॲटोमेशन, म्हणजेच काही काम आता मशीन्स आणि AI करत आहेत किंवा त्यामुळे काही एम्प्लॉयची गरज कमी झालेली आहे. पण लक्षात ठेवा, एका ईमेलमध्ये 10,000 लोकांना काढलं हे अजूनही पूर्णपणे निश्चित झालेला नाही. वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळी माहिती येत आहे. पण लेऑफ्स झालेत हे मात्र खरं आहे. याचा मोठा परिणाम शिकलेल्या लोकांवर आणि रोजगारावर होत आहे. ही फक्त एका कंपनीची गोष्ट नाही. आजकाल अनेक टेक कंपनीज AIमुळे एम्प्लॉईज कमी करत आहेत. म्हणजे फ्युचरमध्ये जॉब मार्केट बदलणार आहे. याचा निष्कर्ष कदाचित सध्या असा होऊ शकतो की म्हणजेच टेक्नॉलॉजी वाढते पण जॉब्स कमी होत आहेत. त्यामुळे स्किल्स अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, AIमुळे जॉब कमी होतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या माहितीसाठी आपल्या मराठी जनजागृती TVला सबस्क्राईब करा.